नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एक सर्वात मोठी अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबले, थेट होणार आता ग्रह चौकशी. महिला व बालकल्याण विभाग मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी आताची ही सर्वात मोठी अपडेट दिलेला आहे. याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही मोठी बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबले, थेट होणार ग्रह चौकशी. महिला व बालकल्याण विभागाचे स्पष्टीकरण. पहा संपूर्ण सविस्तर असा अपडेट पाहू शकता. लाडकी बहीण योजना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि याच योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींनी प्रत्येक महिन्याला सरकारकडून 1500 रुपये मदत देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेनंतर राज्यातील महिलांनी या महायुती सरकारला भरघोस मतदान केले. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर लाडकी बहीण योजनेसाठी जो इतर विभाग आहे तो इतर विभागांचा निधी वर्ग केला जात आहे. मात्र काहीही झाले तरीही आम्ही मार्ग काढू, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नसल्याचे सरकारने या ठिकाणी स्पष्ट सांगितले. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, सरकारने या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. या लाडकी बहीण योजनेसाठी शासनाकडून काही नियम आणि अटीही लागू करण्यात आले आहेत. मात्र त्यावेळी बऱ्याच महिलांनी नियमात बसत नसतानाही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला. त्यांना हप्ता देखील मिळाला आणि त्यानंतर शासनाकडून अर्जाची छाननी करण्यात आली आणि हजारोंच्या घरात महिलांची नावे या योजनेतून या ठिकाणी वगळण्यात आली. आता जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी हवा असेल तर KYC असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. पण KYC करूनही अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नसल्याचे सांगितले जात आहे. त्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडे जावे लागेल असे देखील शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या दरम्यानच आता मोठी माहिती पुढे येत असून यवतमाळ जिल्ह्यात KYC केल्यानंतरही 58,000 लाडक्या बहिणींची या ठिकाणी मदत थांबली आहे. याबाबतचा अहवाल आता राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने यवतमाळ विभागाला पाठवला आहे आणि याच अहवालानुसार ग्रह चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडी ताईंना देण्यात आले आहेत. म्हणजेच ज्या महिलांनी KYC करूनही त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही, त्यांच्या घरी जाऊन चौकशी या ठिकाणी केली जाईल. पुढील येत्या 4 दिवसात याचा अहवाल महिला व बालकल्याण विभागाकडे द्यावा लागणार आहे. अहवालानंतर 58,000 लाडक्या बहिणी पात्र की अपात्र हे या ठिकाणी ठरणार आहे. नियमात न राहून लाडकी बहीण योजनेचा लाभ जर काही महिला घेत असतील तर त्यांना या ग्रह चौकशीनंतर अपात्र ठरवले जाणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेसंदर्भात ज्या लाडक्या बहिणींचे योजनेचे पैसे थांबले आहेत, आता त्यांची थेट ग्रह चौकशी होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आत्ताच या ठिकाणी पोस्ट शेअर केलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.